पालघर रेल्वे स्थानकावर जी वाहतूक खोळंबा झालेला आहे, एक मालगाडी काल संध्याकाळी 5:30च्या सुमारास या पालघर रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरल्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे। आता मुंबईच्या दिशेने वाहतूक आहे ती काही प्रमाणात सुरू आहे, मात्र ज्या लोकल सेवा आहेत ती पूर्णपणे ठप्प झालेली होती। विरार ते डहाणूच्या दरम्यानची जी रेल्वे लोकल सेवा आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि रात्रीपासून डहाणूच्या दिशेने एकही ट्रेन धावलेली नव्हती, त्यामुळे डहाणूकडे जाणाऱ्या प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झालेला होता। आता सकाळपासून म्हणजे पहिली जी गाडी आहे ती डहाणूच्या दिशेने रवाना होत आहे। राजकोट एक्सप्रेस आहे, या राजकोट एक्सप्रेसला पालघर रेल्वे स्थानकात थांबा दिलेला आहे आणि ही जी गाडी आहे ही डहाणू पर्यंतच्या सर्व लोकल रेल्वे स्टेशन आहेत त्या सर्व रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे आणि पालघर किंवा विरार पासून जे प्रवासी खोळंबलेले होते त्यांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम या रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे। पश्चिम रेल्वेचे DRM नीरज वर्मा हे सध्या घटनास्थळीच आहेत। रात्रीपासून ते या कामाचा आढावा घेत आहेत आणि लवकरात लवकर रेल्वे सेवा पूर्ववत व्हावी यासाठी ते युद्धपातळीवर काम करून घेत आहेत। त्यामुळे आता संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही रेल्वे सेवा सुरळीत होईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रवाशांना दिलासा देण्याचं काम रेल्वेकडून सध्या सुरू आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर।